बघा आपण आपलेच घ्या. दादा काय सांगणार की आज तुम्ही 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहात, मात्र तुम्ही उपोषण करू नये अशी भावना मराठा आंदोलकांची, मराठा बहिणींची आहे. त्यांची मायापोटी भावना बरोबर आहे, त्यांचं काहीच चूक नाहीये. कारण माझं शरीर मला साथ देत नाही, कारण या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी जीवाचं रान करून घेतलंय. माझा समाज कुणी किती खोटं पसरवलं तरी त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही, कारण मीच काही खोटं करत नाही. मी समाजाशी प्रामाणिक आहे, कधी मी समाजाची बेमानी करत नाही, मरण पण बेमानी करणार नाही. या समाजाचे लेकरं सुखी समाधानी आनंदी दिसावेत म्हणून संघर्ष करतो रात्रंदिवस. म्हणूनच आता आपण थोड्या वेळानं 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार आहेत की राहिलेले सगळे विषय मार्गी काढायचे, सोडायचे नाही. सातारा संस्थानपासून केसेस पासून सगळे विषय मार्गी काढायचे, एक पण ठेवायचा नाही. त्यामुळं खूप मोठं आंदोलन अंतर्वालीत होणार आहे आणि ही विश्वास आहे, मी प्रामाणिकपणानं केलेल्या कामाचा विश्वास आहे. तुम्हाला सांगतो, खरंच नतमस्तक व्हावं लागतं या समाजापुढं, मराठा समाजापुढं. भयानक ताकद असणारा समाज. 9 वाजताच अंतरवाली फुल झाली लोकांनी. ही बैठक नव्हती, ही पत्रकार परिषद होती आमची फक्त आंदोलनाची. आणि आंदोलनाच्या टायमाला समाज येणार होता. पोरं म्हणले नाही आम्ही सगळेच यायला लागलो, राहून द्या बैठक. आणि 9 वाजता जर अंतरवाली फुल होती आणि दिवसभर बी लोक येतच राहणार. मी ही विश्वास कमवला आणि मी कधी समाजाला खाली बघू दिला नाही. फक्त एवढंच आहे, एक खटी मिळत नाही आपल्याला, आपल्यावर जळणारे लय लोक आहेत. लय डोळ्यात जळत होत आम्ही सगळ्यांच्या, लय सलत होत. आमचे लेकरं मोठे व्हावत, अधिकारी व्हावत, साहेब झाले पाहिजेत, ही त्यांची भूमिकाच नाही. शिकले पाहिजेत, त्यांना वाटतं मराठींचं वाटलं झालं पाहिजे आणि मी होऊ देत नाही मराठींचं वाटलं. पाटील, आजही मनोज जरांगे पाटलांच्या पुन्हा एकदा तुम्ही आंदोलनाचा हत्यार उपसताय. 8 उपोषण झाली, प्रकृती साथ देत नाही. आताचं आंदोलन कसं असेल? उपोषण असेल, आंदोलन असेल, कशा प्रकारचं असेल, स्वरूप काय असेल? आपण ते आता 11 वाजता ठरवूयात, कारण सगळेच पत्रकार बांधव आलेले आहेत, तिकडे पण लय मोठे आहेत, इथं पण सगळ्यांच्या समक्षच आपण ते घोषणा करूयात. परंतु समाजही आलेला आहे, त्यामुळं प्रेस झाल्यावर का होईना पण समाजाची पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. आणि आंदोलन मात्र तुम्हाला सांगतो लय मोठं होणार. मराठ्यांच्या लेकरांचं देवेंद्र फडणवीस वाटोळं केलं करतायत, नाही केलं. आम्ही त्यांच्या मानेवर मान टाकली ना फडणवीस साहेबांची. त्या माणसानं JR काढला, आम्ही कौतुक केलं राव, काढलाच. मग त्यांनी छाती टोकून सांगायला पाहिजे होतं ना. गॅझेटियरनुसार त्यांचा JR काढला, त्यांना प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे. सातारा संस्थांचा JR काढायचा म्हणजे काढायचं. ज्या केसेसचा विषय मागं घेतो म्हणले सगळ्या घ्यायच्या, हे त्यांचं काम आहे. शिंदे समिती नुसती मुदतवाढ असती, ती काहीच करत नाही. 58 लाख नोंदी आहेत, ग्रामपंचायतला का लावत नाहीत तुम्ही? शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियानं घेतले होते, तुम्ही पण यायचे सगळ्यांनी. का मागं बघायचं? जिंकाना मराठ्यांचे म्हण. आणि मी तर नाही वाटलं होऊन देऊ शकत. मराठ्यावर अन्याय व्हायचा अंदाज दिसला की मैदानात मनोज जरांगे आला तर मराठी बी मैदानात पाय रोवून असते. डाव टाकायचा नाही, डाव टाकायचा नाही. फडणवीस साहेब प्रति डाव टाकायला मी सुद्धा कमी नाहीये. माझे मराठ्या पुढे शानपण चालतच नाही. यापूर्वी तुम्ही 2 वेळेस मुंबईला गेला होता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी. आता पुन्हा तशी स्थिती उद्भवेल का? आणि जर नाही मुंबईला जायची काय गरज नाही. मुंबईला त्यांनी तर आता तो वेळ येऊ देत नाही. आता तर पोरं ना मुंबईत, मग ते आता मग सांगायचीच गरज नाही त्यांना. इथंच शाने व्हा. बोलता तुम्ही म्हणाला की दिल्लीला पण जायचंय. आणि ते दिल्लीचं आमचं अधिवेशन आहे. देशातल्या मराठा समाजाने आपण एकत्र यायचं, सगळी दुनियाची ती. आपण कम नाही यायचं, आपण देशभर पसरलेले. काय 4-4, 2-2 दिवस कामं सोडायचे. आपले भाऊ आपल्या रक्तमासाचे लोक भेटतात. पुऱ्या राज्यात पसरलो आपण. इकडूनच लढत गेलेले. हरियाणातले, गुजरातचे, मध्य प्रदेशचे बांधव आपले सगळे, राजस्थान मधले आपलेच भाऊ आहेत ते. गोवा, तेलंगणा, कर्नाटक एकत्र भेटू. उदय सामंत यांनी तुमची काही दिवसापूर्वी भेट घेतली होती, त्या अनुषंगाने काय सांगा? नाही भेट हे बघा, ते कंटिन्यू चालू असतं. आम्ही त्यांच्याकडे आमच्या घरानं सांगितलेलं आहे ते मागण्याच्या बद्दलचं, ते हमेशाच भेटे. पण आंदोलनाची तारीख ही आपण मार्चमध्येच सांगितलं होतं की जूनमध्ये आंदोलन होणार आहे. त्याच वेळेस इथं पाणी मारून मंडप बांधला, त्याच वेळेस सगळीकडे बातम्या झालेल्या. हे मंत्री येणं जाणं हे कंटिन्यू सुरू असतं, कारण ते सरकारमध्ये आहेत. आता राष्ट्रवादीचे मंत्री पण येत आहेत, कारण ते सरकारमध्ये आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते येत आहेत, आम्ही त्यांना सांगतो. भाजपचे पण येत आहेत, आम्ही त्यांना सांगतो तुम्ही मंत्री आहेत,
तुम्हाला लोकांची सेवा करावं लागेल. तसं शिंदे साहेबाचे पण येत आहे की लोक सेवा करावं लागेल. त्यात येणं काय वाईट आहे? म्हणजे समाज मतदान लागतं त्यावेळेस येतात आणि समस्या सोडायला येत नाहीत. मग ते मंत्री आम्ही निवडून येऊन देत नाही. जसं मतदानाच्या टायमाला येतात तर समस्या सोडायच्या टायमाला सुद्धा तुम्ही समाजाच्या कडे आलं पाहिजे. मग ते लोक पाडून टाकतात. मग आजच्या बैठकीतून सरकारला काही इशारा आहे का? आता 11 वाजता आपण आता सविस्तर सगळ्या समोर बनवू. शेवटचं आंदोलन म्हणताय तुम्ही वारंवार. त्याचा शेवट नेमके कधी होईल आणि कसा होईल? चांगल्या कामाला शेवट मला दाखवा. चांगल्या कामाला शेवट नाहीच. कारण सारखं लढल्यामुळं उलट समाजाचं कल्याणच होतं ना. आणि थांबलो तर वाटोळ होईल. चांगल्या कामात शेवट नसतो. तुम्ही शेतात एकदाच गेलात का सारखं जाता. तुम्ही ड्युटीला सारखं जाता का नाही? त्याला शेवट आहे का? चांगल्या कामाला आपण देवाची भक्ती करतो त्याला शेवट आहे का? सातत्यानं आपण देवाच्या पाया पडायला जातोच. सगळे आपण राम राम सकाळी एकमेकाला घालतोच. आपली संस्कृतीच आहे ती चांगलं कामाला हेच असतं. आता तुम्ही पत्रकार बांधव सातत्यानं अंतरवाली येत आहे कारण ते काम चांगलं आहे. तुम्ही लोकांचे गरिबांचे प्रश्न मांडताय. तुम्ही दुआ घेऊन जाताय. गोरगरिबांचा आशीर्वाद घेऊन जाताय. चांगल्या कामाला शेवट नाही. बरं, एक शेवटचा प्रश्न. प्रकृती स्थिर नाही त्याला नावे लागेल. साथ दिली पाहिजे. हे बघा काय करायचं जीवाचं. नाही मी माझ्यापाशी तसं दुटप्पेपणा नाही. मी माझ्या शरीराची चिंता नाही करत. माझ्या समाजाच्या लेकराच्या वेदना बघतो. आता लाखो ऍडमिशन होणार आहेत. 50-60 लाखापेक्षा जास्त ऍडमिशन होते. लेकरांचं वाटोळ होईल ना. योग्य वेळीच आंदोलन करावं लागत. आणि मराठी घरी झोपून काय करणार? पोराचं वाटोळ झाल्यावर येणार. त्यामुळं अगोदरच आपण उठाव घ्यायचा. व्हॅलिटी रोखल्या पाहिजे. प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत. ज्या नोंदी सापडल्या ते झालं पाहिजे. गॅझेटियरचा विषयाकडे लागला पाहिजे. केसेसचा विषय, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषयाकडे लागला पाहिजे. आपला 17 संस्थांचं गॅझेटियरचा जे आर राहिलाय. आपण योग्य वेळी जर लढलो तर आपल्या लेकराचं कल्याण होत असतं. आणि मराठ्यांना सांगायचं नाही रे बाबा गरज. मी सांगितलं बाबा मग आज मन भरून आलं. शपथ सांगतो मी आज मन भरून आलं. आज बैठक नव्हती. आज फक्त पत्रकार परिषद होती तरी मराठ्यांनी अंतरवाली फुल झाली. आत्ताच तर आंदोलनाच्या दिवशी काय होईल? फडणवीस साहेब नका नाद करू मराठ्याचा. बरं, शेवटचा प्रश्न. देवेंद्र फडणवीसांची वर्तणूक चांगली नाही. त्यांना मतं मराठ्यांची लागतात. आमदार खासदार मराठ्यांचे लागतात. कार्यकर्ते मराठ्यांचे लागतात. मात्र ते मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं करताय असं पण काल म्हणाला होता. सातत्यानं आंदोलन करावं लागणार आहे. थांबून चालणार नाही. आणि फडणवीस साहेबांच्या बद्दल आम्ही बोललोच होतो की या माणसानं चांगलं केलंय जे आर काढून. आता प्रमाणपत्र नाही दिल्यावर मग वाटोळं नाही करायला लागले म्हणावं. काय चांगलं करायला लागले म्हणावं. व्हॅलिटर रोखून धरल्यावर चांगलं म्हणायचं. काम केल्यावर चांगलं पण म्हणायचं. आणि काम नाही केल्यावर बोलायचं सुद्धा. त्याच्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. का भाजपच्या मराठ्याच्या लेकरं बाळ शिकणार नाहीत का? काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या मराठ्यांचे लेकरं शिकणार नाहीत का? ते काय पक्षात येत म्हणून का त्यांचे लेकरं साहेब होणार आहेत का? त्यांचे लेकरं अधिकारी बनणार आहेत का? त्यांचे लेकरं उच्च शिक्षणात जाणार आहेत का? त्याला आरक्षणाचीच गरज लागणार आहे. तेव्हा आपण फीस इतक्या महाग झाल्यात. आता शिक्षण लय महाग झाले. फीस नाही भरू शकत आपण भाऊ. मग आरक्षणच लागतंय. मग काय भाजपचे लेखबाळ अधिकारी होणार नाही का? कार्यकर्ता आहे, नेता आहे, त्यालाही लागणार आहे. म्हणून लढाई करावी लागणार आहे. ओके, थँक्यू दादा.